तुम्ही कधी ऐकलंय का? एकाच वडिलांना तब्बल 268 मुलं? हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. पनवेलमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये मतदार यादीचा एक महाघोटाळा उघड झालाय. एकाच व्यक्तीच्या नावावर म्हणजेच एकाच वडिलांच्या नावाखाली चक्क 268 मुलांची नोंद आढळली आहे. हा सगळा प्रकार शेकापचे माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी उघडकीस आणलाय. आता विचार करा, हे 268 तरुण नक्की आहेत तरी कोण? पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 2 तोंडरे यादी नंबर 51 इथे अशी धक्कादायक माहिती मिळाली. ज्यावेळी आम्ही महानगरपालिकेमधून ही यादी खरेदी केली आणि या यादीवर अभ्यास करायला बसलो, तर याच्यामध्ये एका वडिलाच्या नावाने 268 नावे, एकच घर क्रमांक आणि या 268 बोगस नावे या मतदार यादीमध्ये जोडून दिलेले आहेत. ना आता मी तर ऐकलं होतं पाकिस्तानमध्ये जागतिक 38 मुलं आहेत एका वडिलाला, या आणि महाभारतामध्ये तर 101 मुलं आहेत असं ऐकलं होतं. आणि चक्क माझ्या मतदारसंघामध्ये 268 मुलं एका पालकाला. म्हणजे हा मतदारांमध्ये बोगस आणण्याचा खूप मोठा षडयंत्र हा महानगरपालिकेमध्ये रचलेला आहे. ही नावे मॅक्झिमम आपण पाहिली की UP MP वरनं मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये नावं आलेली आहेत. आणि यांचं उद्दिष्ट एकच आहे का, तर मी स्वतः स्थानिक नगरसेवक होतो आणि हा मतदारसंघ शेतकरी कामगार पक्षाचे 4ही मतदारसंघातले 4ही नगरसेवक आलेला हा एकमेव प्रभाग होता. त्याच्यामुळे यांचं अस्तित्व कमी करण्यासाठी हा उद्देश असेल असं मला दावा वाटतो. व्यतिरिक्त जर सांगायचं म्हटलं तर माझ्या मतदारसंघामध्ये आणखी पडगा गाव आहे. या पडगे गावामध्ये तर लक्ष्मी कलश, बालाजी रेसिडेन्शियल ह्या तर गावामध्ये बिल्डिंगच नाही आहेत, तरी सुद्धा त्यांची मतदानमध्ये नावं टाकलेली आहेत. तिसरी गोष्ट मला सांगायची तर काही तोंडऱ्यामध्ये आणखी 550 मतदार असे ते आपल्याला दाखवलं मी का ह्याच्यामध्ये आपण पूर्ण 550 मतदान त्या व्यक्तीची नावं नाही आहेत, म्हणजे घर नंबर नाही आहेत, त्यांची 550 मतं याच्यामध्ये बोगस मतदान केलेलं आहे. दुबारा मतदान जर पाहिलं तर 1150 मतं हे प्रभाग क्रमांक 2 मध्ये दुबारा मतदानची नावांची नोंद मतदारसंघामध्ये नोंद केलेली आहे. म्हणजे जर पाहिलं आणखी एक धक्कादायक गोष्ट अशी आहे का, आमचा पनवेल महानगरपालिका क्षेत्र आहे तो 110 स्क्वेअर मीटरचा आणि पनवेल तालुका सोडून कल्याण पूर्व मतदारसंघाची जर तुम्ही यादी पाहिली कल्याण पूर्वची, तर ह्या कल्याण पूर्व मतदारसंघातली नावं ही माझ्या पाले 47-48 क्रमांक याच्यामध्ये पूर्णतः नावे आलेली आहेत. 47-48 क्रमांक याच्यामध्ये ही नावे आलेली आहेत. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या तालुक्याची मतदान पनवेल महानगरपालिकेमध्ये जोडलेले आहेत. ग्रामीण भागातले जर पाहिले रसायनीमधले मतदान टाकलेले आहेत किंवा उरण मतदार संघातली सुद्धा माझ्या मतदारसंघामध्ये टाकलेले आहेत. पेन मतदारसंघातले सुद्धा विधानसभेचे मतदान सुद्धा माझ्या 47 मध्ये टाकलेले आहेत, 48 मध्ये टाकलेले आहेत. अशा प्रकारे जवळजवळ 2000 मतदान ही आम्ही अभ्यास केल्यानुसार 2000 मतदान ही बोगस मतदान आणि दुबारा मतदान हे टाकलेले आहेत. म्हात्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार यातील बहुसंख्य तरुण हे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातले आहेत. विशेष म्हणजे हे तरुण पनवेलमध्ये राहत सुद्धा नाहीत, तरीही एकाच पत्त्यावर त्यांची नावं नोंदवण्यात आली आहेत. यामुळे मतदार यादीत मोठा गैरव्यवहार झाल्याचा संशय बळावला आहे. यावर अरविंद म्हात्रे यांनी संताप व्यक्त केलाय. ते म्हणतात, हा प्रकार म्हणजे निवडणूक प्रक्रियेचा थेट अपमान आहे. बाहेरील तरुणांची बोगस नोंद करून मतदानावर प्रभाव टाकण्याचा हा स्पष्ट प्रयत्न दिसतोय. याच्या संदर्भात मी महानगरपालिकेमध्ये अर्ज दाखल केलेला आहे. तसेच निवडणूक अधिकारी महाराष्ट्र शासन दिनेश वाघमारे सर यांना सुद्धा मेल केलेले आहेत. तसेच तहसीलदारांना सुद्धा हे पेपर्स मी जोडून मेल केलेले आहेत. जे कागदपत्रक जोडून द्यायला हवेत ते रितसर त्या तारखेपर्यंत मी जोडून दिलेले आहेत. या गंभीर प्रकारामुळे संपूर्ण पनवेलमध्ये चर्चेला उधाण आलंय. आता प्रश्न हाच आहे की राज्य निवडणूक आयोग यावर तातडीने कारवाई करून मतदार यादी शुद्ध करणार का, की हे प्रकरण असंच दाबलं जाणार?